मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या YouTube चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला मोत्याची एक वेगळ्या प्रकारची डिझाइन तर दाखवणार आहेच, पण त्याआधी मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते की आज तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि प्रतिसादामुळे माझ्या चॅनलला 5000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत। तर मला तुमच्याकडून खूप वेगवेगळ्या डिझाइन शिकायला मिळतात। म्हणजे बऱ्याच माझ्या मैत्रिणी कमेंट्समध्ये मेन्शन करतात की ताई आम्हाला ही डिझाइन शिकायची आहे, ती डिझाइन शिकायची आहे। व्हॉट्सअपवर मला फोटो पाठवतात की ताई ही डिझाइन कशी बनवायची। तर काही काही डिझाईन्स माझ्यासाठी सुद्धा खूप नवीन असतात, मी पण त्या बनवण्याचा प्रयत्न करते, एक्सपेरिमेंट करते आणि त्यानंतर मी त्या व्हिडिओद्वारे तुम्हालाही शिकवण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे त्याचाही आनंद मला खूप वेगळाच मिळतो आणि माझ्या आणि तुमच्या आपल्या दोघांच्या पण डिझाईनमध्ये वेगवेगळ्या नवीन नवीन डिझाईनची भर पडत असते। तर बऱ्याच मैत्रिणींची ह्या पण कमेंट्स असतात की ताई तुम्ही 3D मोत्याचं तुळशी वृंदावन कधी शिकवणार किंवा मोत्याचा झुला तुम्ही कधी शिकवणार। तर हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे, पण त्याआधी मी आतापर्यंत जवळजवळ शिकवणी 15 पर्यंत मी तुम्हाला शिकवलेलं आहे। तर तुम्ही त्या सगळ्यांची प्रॅक्टिस करा, त्या सगळ्या डिझाईनमधून वेगवेगळ्या डिझाईन बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्यानंतर मी तुम्हाला 3D तुळशी वृंदावन त्याचप्रमाणे मोत्याचा झुला सुद्धा शिकवणार आहे। तर तुम्हाला मी हे सगळं नवीन नवीन शिकवण्याचा नक्की प्रयत्न करेल। माझ्या चॅनलवर तुम्ही असंच प्रेम करत राहा, असे छान छान मला व्हिडिओ नवीन नवीन मोत्याच्या रांगोळ्यांचे फोटो तुम्ही मला पाठवत राहा आणि आपण एकमेकांच्या शेअरिंगने आपल्या डिझाईनमध्ये भर घालत राहू। तर आज आपण वेगळ्या प्रकारची जी मोत्याची रांगोळी बघणार आहोत ती आधी बघूयात आणि त्यानंतर ती कशी बनवायची ते बघूयात। तर आज आपण ही वेगळ्या प्रकारची रांगोळी कशी करायची हे बघणार आहोत। यासाठी आपण एक लाईट रंगाचे आणि डार्क रंगाचे असे दोन कॉम्बिनेशन मधले मोती वापरायचे। तुम्ही कुठल्याही कॉम्बिनेशन मधले मोती इथे वापरू शकतात। तर यासाठी काय साहित्य लागतं ते आपण आधी बघून घेऊयात। यासाठी मी 5 नंबरचे लाईट पिंक कलरचे मोती घेतलेत, 5 नंबरचे डार्क पिंक कलरचे मोती घेतलेत, त्याचप्रमाणे 7 नंबरची सुई घेतली आहे, 40 नंबरचा तंगूस धागा घेतला आहे आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। आता मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि त्याच्या शेवटी मी इथे अशी गाठ मारून घेतलेली आहे। आता आपण सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपण डार्क रंगाचे 6 मोती घालून घेऊ। 1 2 3 4 5 आणि 6 मोती मी इथे घालून घेतलेत। आता जो आपण हा मोती घातलेला आहे या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेऊ। हा इथे आपला पहिला राऊंड आहे, हा पूर्ण झाला आहे। आता आपण धाग्यामध्ये लाईट कलरचे 5 मोती घालून घेऊ। 1 2 3 4 आणि 5 मोती मी घालून घेतलेले आहेत। आता हे बघा, ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपल्याला ऑपोजिट साइडने परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आहे। या प्रकारे। त्यानंतर सेकंड नंबरचा जो मोती आहे गुलाबी रंगाचा डार्क, त्याच्यातून आपल्याला परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 4 लाईट कलरचे मोती घालून घ्यायचे। 1 2 3 आणि 4 हे 4 मोती मी इथे घालून घेतलेत। त्यानंतर आता पहिला हा लाईट मोती आणि हा पुढचा डार्क मोती, ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर याच्या पुढचा जो हा गुलाबी मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत आपल्या धाग्यामध्ये 4 मोती घालून घ्यायचे आहेत लाईट रंगाचे। 3 4 मोती मी घालून घेतले।
परत लाईट रंगातनं आणि डार्क रंगातनं ह्या दोन मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढायची। आणि हा जो पुढचा डार्क गुलाबी मोती आहे यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची। तुम्ही एका वेळेला 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली तरीही चालेल। आता तुम्ही इथे सुद्धा 4 मोती ऍड करून घ्या, इथे सुद्धा 4 मोती ऍड करून घ्या आणि ह्या शेवटच्या स्टेपमध्ये कसं करायचंय ते मी तुम्हाला दाखवेन। आता हे बघा, हे जे 2 राऊंड आहेत हे मी इथे पूर्ण करून घेतलेत आणि शेवटच्या राऊंड मध्ये मी ह्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे। आता आपल्याला 1 2 3 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत, त्यामुळे आता आपल्याला फक्त 3च मोती इथे लागणार आहेत। तर मी इथे 3 लाईट कलरचे मोती घालून घेते। मी 3 लाईट कलरचे मोती घालून घेतलेले आहेत आणि 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। या प्रकारे आपला हा जो पहिला जो षटकोन आहे हा तयार झालेला आहे। आता 1 आणि 2 वरच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्याच्यातला मधला मोती सिलेक्ट करायचा। 2 मोत्यातनं मी एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेतली। हे बघा, एकाच वेळेला मी 1 आणि 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आणि एका राऊंडच्या हा जो मधला मोती आहे यातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता परत याच्यावर आपल्याला 5 मोती घेऊन अजून एक राऊंड तयार करायचा आहे। 1 2 3 4 आणि 5 मोती घेतले आणि इथे आपल्याला राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। त्याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून इथे एक राऊंड कंप्लीट करायचा आहे। आता ही जी पुढची स्टेप आहे ही कशी करायची बघा। आता पुढच्या स्टेपमध्ये 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। दोन मोत्यातनं मी सुई एकाच वेळेला बाहेर काढली आहे। आता आपल्याला इथे 3 मोती घालून घ्यायचे आहेत। 3 मोती मी घालून घेतलेत। 1 2 3 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। जर एका वेळेला जमत नसेल तर सिंगल मोत्यातनं काढून घेतली तरी सुद्धा चालेल। हे बघा, आता हा जो पुढचा मोती आहे एकच, या 1 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धाग्यामध्ये परत 4 मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 मोती मी घालून घेतले। आता हा 1 आणि 2 हे शेजारचे जे 2 मोती आहेत या 2 मोत्यातनं एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। या प्रकारे आता याच्या पुढे परत हे जे 2 मोती आहेत यातनं सुई बाहेर काढायची। इथे 3 मोती ऍड करायचे आणि इथे एक राऊंड पूर्ण करायचा। त्याचप्रमाणे परत पुढे एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची, 4 मोती घालून घ्यायचे आणि इथे एक राऊंड पूर्ण करायचा। अशा प्रकारे तुम्ही इथपर्यंत राऊंड पूर्ण करा आणि तुम्हाला मी शेवटचा राऊंड कसा करायचा ते दाखवेन। आता हे बघा, मी इथे बाकीचे सगळे राऊंड इथे पूर्ण करून घेतलेले आहे आणि आता हा शेवटचा राऊंड इथे आपल्याला 1 2 3 आणि 4 मोती ऑलरेडी आहेत आपल्याकडे। तर आता आपल्याला फक्त 2 मोती घ्यायचे आहेत। दोन मोती घेतले आणि ह्या 2 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची आधी खालच्या दिशेने। त्यानंतर परत आपल्याला 1 2 3 किंवा आधी 2 मोत्यातनं काढली तरी चालेल। आधी 2 मोत्यातनं मी वरच्या दिशेने सुई बाहेर काढते, त्यानंतर परत 1 आणि 2 या 2 मोत्यातनं सुई मी परत वरच्या दिशेने इथे बाहेर काढते। हे बघा, या प्रकारे आपला इथे
आधी एक डार्क गुलाबी रंगाचा सर्कल तयार केला आपण। त्यानंतर त्याच्यावर आपण हे लाईट गुलाबी रंगाचे सर्कलचा एक राऊंड पूर्ण केला आणि हा दुसरा राऊंड आपण पूर्ण केला। आता सेम हा जो राऊंड आपण इथे पूर्ण केलेला आहे असाच राऊंड तुम्ही इथून सुरुवात करायची आणि हा एक पूर्ण राऊंड तुम्ही पूर्ण तयार करून घ्या, म्हणजे तिसरा राऊंड आपला इथे पूर्ण होईल। आणि चौथा राऊंड मध्ये काय वेगळं करायचंय हे मी तुम्हाला हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला मी सांगते। आता हे बघा, या रांगोळीमध्ये आपल्याला 1 2 3 राऊंड आपले पूर्ण प्लेन लाईट कलरचे जे होते ते आता आपण इथे पूर्ण करून घेतलेले आहे। आता आपल्याला हा जो चौथा राऊंड आहे हा आपल्याला पूर्ण करायचा आहे। या चौथ्या राऊंड मध्ये काय केलेलं आहे तर हे जे बॉर्डरचे जे मोती आहेत ते आपण डार्क कलरचे केलेले आहेत। तर आता ते इथे कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवते। आता मी परत या सेंटरचा जो हा मोती आहे कुठलाही तुम्ही इथला घेऊ शकतात किंवा इथला घेऊ शकतात। मी आता ह्या मोत्यातनं सुई आपली बाहेर काढून घेतलेली आहे। हा सेंटरचा मोती आहे इथला। आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक लाईट रंगाचा मोती, 3 डार्क रंगाचे मोती आणि परत एक लाईट रंगाचा मोती, असे 5 मोती मी ऍड करून घेतलेले आहेत। मी तुम्हाला परत दाखवते। एक लाईट मोती, 3 डार्क मोती, एक लाईट मोती, असे 5 मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये। आता आपल्याला परत त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, आता पुढच्या स्टेपला आपल्याला ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। जी स्टेप आपण आधीच्या 3 राऊंड मध्ये केलेली आहे तीच स्टेप आपल्याला करायची आहे। फक्त कुठे कुठले मोती घालायचे आहे त्याच्याकडे फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये एक लाईट मोती आणि 2 डार्क मोती घालून घ्यायचे आहेत। एक लाईट मोती आणि 2 डार्क मोती घालून घेतलेले आहेत मी। आणि या 1 2 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, आता परत या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे पुढच्या। आणि परत धाग्यामध्ये आधी घेतल्याप्रमाणे एक लाईट मोती आणि 2 डार्क मोती, एक लाईट मोती आणि 2 डार्क मोती आपल्याला धाग्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आणि परत 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत काय करायचंय, परत या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे एक लाईट मोती आणि 2 डार्क मोती घालून हा एक राऊंड पूर्ण करायचा आहे आणि मग मी तुम्हाला पुढचा हा राऊंड कसा करायचा ते दाखवते। आता मी इथला हा जो राऊंड आहे हा पूर्ण करून घेतलेला आहे। आता इथे प्रत्येक वेळेला आपल्याला हे जे कॉर्नरचे जे मोती असतात इथे आपल्याला 4 मोती इन्सर्ट करायचे असतात। इथे 3, इथे 3, इथे 3 आणि इथे 5 मोती आपण इन्सर्ट करत असतो। तर इथे 4 नंबर मध्ये आता 4 मोती इन्सर्ट करायचे असतात। तिथे आपल्याला काय स्टेप करायचे ते व्यवस्थित लक्षात घ्या। आता मी आधी एक लाईट कलरचा मोती ऍड केलाय आणि 3 डार्क मोती ऍड करून घेते। हे बघा, एक लाईट पिंक आणि 3 डार्क पिंक, असे 4 मोती मी इथे ऍड करून घेते आहे। आता या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत हे जे पुढचे 2 मोती आहेत यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आणि इथे आपण स्टेप केल्याप्रमाणे एक लाईट मोती, 2 डार्क मोती, परत पुढे जायचं, एक लाईट मोती, 2 डार्क मोती, परत सेम प्रोसिजर इकडे एक लाईट मोती, 2 डार्क मोती आणि इकडे गेल्यानंतर आपल्याला इथे घेतल्याप्रमाणे एक लाईट मोती आणि 1 2 3 डार्क मोती, याप्रमाणे इथली सुद्धा लाईन पूर्ण करून घ्यायची आहे। आता मी तुम्हाला ही लाईन व्यवस्थित दाखवलेली आहे, त्याचप्रमाणे तुम्ही हा सगळा जो सर्कल आहे हा पूर्ण करून घ्या आणि शेवटची स्टेप कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते। आता मी हे पूर्ण सगळे राऊंड तयार करून घेतलेले आहेत। आता फक्त इथे आपल्याला 2 डार्क मोती इन्सर्ट करायचे आहेत
1 2 2 डार्क मोती मी इथे घालून घेते आणि या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेते। त्यानंतर हे 2 मोत्यातनं परत सुई बाहेर काढून घेते। त्यानंतर या वरच्या 2 मोत्यातनं परत मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते। आता पुढची जी स्टेप आहे ती अगदी सिंपल आहे। आपल्याला इथे पूर्ण हा जो आपला नंतरचा राऊंड असणार आहे, म्हणजे 1 2 3 4 आणि 5वा जो राऊंड असणार आहे, हा पूर्ण आपल्याला डार्क गुलाबी मोत्यांचा करायचा आहे। त्यामुळे मी तुम्हाला पहिल्या 1-2 स्टेप दाखवून देते आणि पुढच्या स्टेप तुम्ही करू शकतात। आता इथे मी मधल्या सेंटरमधनं सुई काढून घेतली आहे बाहेर। आता आपल्या धाग्यामध्ये 5 डार्क मोती इन्सर्ट करायचे आहेत। 4 आणि 5 मोती मी घालून घेतलेत धाग्यातनं। आता या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघतो आहे त्याच मोत्यातनं परत पुढच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तर पुढच्या 2 मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतेय। आता इथे 1 2 3 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहे। आता आपल्याला परत 3 डार्क मोती इथे घालून घ्यायचे आहेत। 3 मोती मी घालून घेतले आणि ज्याप्रमाणे आपण आधीची स्टेप करत होतो त्याचप्रमाणे ह्या 3 मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, आता पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून इथे 3 डार्क मोती ऍड करून इथे एक राऊंड पूर्ण करायचा आहे। अशा प्रकारे हा पूर्ण जो 5वा राऊंड आहे तुम्ही हा डार्क मोत्यांनी पूर्ण करून घ्या। इथे एकही वेगळा मोती घालायचा नाहीये, त्यामुळे ही स्टेप अगदी सोपी आहे। तुम्ही हा तुमचा राऊंड पूर्ण झाला की मग मी तुम्हाला पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं आहे हे दाखवते। आता आपला हा जो षटकोन आहे हा आधी पूर्ण झालेला आहे। हा अगदी बेसिक षटकोन आहे। याच्या पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या वाटल्यास तुम्ही एका वही आणि पेन घेऊन तुम्ही मी जेव्हा सांगतेय तेव्हा लिहून घ्या, कारण की तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं। आता आपण या 2 राऊंडवर काम करतोय। हे जे 2 डार्क पिंक कलरचे राऊंड आहेत यावर आपण काम करतोय। तर या 2 राऊंडमध्ये आपण आता पुढचे जे 4 मोती आहेत ते घालून घेणार आहोत। तर आधी आपल्याला 4 डार्क पिंक रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 मोती मी घालून घेतलेत डार्क रंगाचे आणि 1 आणि 2 या 2 मोत्यातनं आपल्याला सुई एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, आता आपल्याला या 2 मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे। जी बनवण्याची स्टेप आहे ती अगदी खालच्या स्टेप सारखीच आहे, फक्त कुठले मोती कुठे मी घालतेय ते तुम्ही व्यवस्थित बघा। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 लाईट रंगाचे मोती आणि 1 डार्क रंगाचा मोती, म्हणजेच 2 लाईट पिंक आणि 1 डार्क पिंक असे 3 मोती मी धाग्यात घालून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। एकाच वेळेला मी सुई बाहेर काढून घेतली। या 2 मोत्यातनं परत आपल्याला पुढे सरकवायचं आहे। आता आपल्या धाग्यामध्ये 3 व्हाईट रंगाचे 3 डार्क लाईट पिंक रंगाचे मोती घालून घ्यायचे। 3 लाईट पिंक रंगाचे मोती मी ते घालून घेणार आहे आणि या 3 मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आहे। आता परत हे जे पुढचे 2 मोती आहेत याच्यातनं आपल्याला परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत धाग्यामध्ये 3
लाईट रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि या 3 मोत्यातनं आपल्याला सुई एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची आहे. परत या पुढच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धाग्यामध्ये परत 3 लाईट पिंक रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत. आता आपल्याला पुढचा जो हा पिंक आहे मोती, यातून आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची सुई. एक 2 3 आता हे जे आपण 4 लाईट पिंक आणि 2 डार्क पिंक ही जी स्टेप आहे आपल्याला, ही स्टेप आपल्याला 4 वेळेला करायची आहे. आपली 1 2 3 वेळा झालेली आहे. आता अजून एकदा करायची आहे. इथे आपल्याला 4 मोती घालून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला एक डार्क मोती लागेल आणि 3 आपल्याला लाईट मोती लागतील. 1 2 3 एक डार्क मोती 3 लाईट मोती आणि 1 आणि 2 या 2च मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. स्टेप अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि व्हिडिओ व्यवस्थित बघा. म्हणजे प्रत्येक स्टेप मी तर म्हणेल की बघूनच करा. कुठलीही स्टेप चुकली तर रांगोळीमध्ये चूक होऊ शकते. त्यामुळे व्यवस्थित करा सगळं. परत मी पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला ही स्टेप परत एकदा समजवते की आपण काय केलं होतं आधी. सगळ्यात आधी आपण ही जी पूर्ण आपली डार्क पिंक लाईन आहे ह्याच्यातले हे शेजारचे हे जे कॉर्नरचे 2 मोती आहेत, 2 राऊंड आहेत, या 2 राऊंडच्या या शेजारच्या मोत्यातनं आपण हा 6चा डार्क पिंकचा एक सर्कल आहे हा पूर्ण करून घेतलेला आहे. हे तुम्ही व्यवस्थित आधी लिहून घ्या. त्यानंतर दुसऱ्यांदा आपण काय केलंय तर 4 डार्क पिंक मोती घेतले आहेत आणि 2 लाईट पिंक मोती घेतलेले आहे. ही दुसरी स्टेप झाली. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण 2 डार्क पिंक आणि 4 लाईट पिंक मोती घेतलेले आहेत. ही आपली तिसरी स्टेप झाली. आणि ही जी तिसरी स्टेप आहे ही आपल्याला 4 वेळेला सेम स्टेप करायची आहे. त्यामुळे 1 2 3 आणि 4 वेळेला मी 2 डार्क मोती आणि 4 लाईट मोती ही स्टेप मी 4 वेळेला रिपीट केलेली आहे. हे आपलं पहिलं जे म्हणजे ही जी आपली पहिली लाईन आहे हीच लाईन आपल्याला इथे रिपीट करत जायची आहे. पण मी तुम्हाला ही लाईन आधी कशी करायची हे परत एकदा व्यवस्थित दाखवते. त्यानंतर तुम्ही उरलेल्या ह्या 4 लाईन्स तुम्ही पूर्ण करू शकता. आता आपल्याला ही जी डार्क पिंक पासून आहे ही परत सुरुवात इथे करायची आहे. 3 डार्क मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत. आता धाग्यामध्ये परत आपल्याला 3 डार्क मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला धाग्यामध्ये 2 लाईट पिंक मोती आणि 1 डार्क पिंक मोती घालून घ्यायचा आहे. जशी इथे आपण केलेली स्टेप, इथे आपण 4 डार्क मोती आहे आणि 2 लाईट मोती आहे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला 2 लाईट मोती आणि 1च डार्क मोती असे 3 मोती आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत. आणि ही स्टेप आपली इथे दुसरी पूर्ण झाली आहे. आता तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय तर 3 लाईट मोती इथे इन्सर्ट करायचे आहेत. 1 2 3 लाईट मोती मी इन्सर्ट केले आणि 1 2 3 मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी आपली स्टेप आहे 2 डार्क आणि 3 लाईट मोत्यांची, ही आपल्याला 1 2 3 आणि 4 वेळेला आपल्याला ही स्टेप सेम रिपीट करायची आहे. ही माझ्याबरोबरच तुम्ही करा किंवा वाटल्यास बघून घेऊन आणि मग केली तरी चालेल. इथे मी परत 3 लाईट मोती घालून घेते आणि 3 मोत्यातनं मी परत सुई बाहेर काढून घेतली.
परत पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते आणि धाग्यामध्ये परत मी 3 लाईट मोती इन्सर्ट केले। परत 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेऊयात। आता हा जो पुढचा डार्क पिंक मोती आहे यातून मी सुई बाहेर काढून घेतली आणि धाग्यामध्ये 1 डार्क मोती आणि 3 लाईट मोती इन्सर्ट करायचे आहेत आपल्याला आणि या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। आता काय करायचंय पुढच्या स्टेपला, तर ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि इथे परत 3 डार्क मोती घालायचे, म्हणजे तुमची ही स्टेप येणार। परत या स्टेप नंतर तुम्हाला ही स्टेप करायची आहे आणि परत ह्या 1 2 3 4 स्टेप केल्यानंतर परत डार्क मोती घालायचा आहे। या प्रकारे मी तुम्हाला ह्या ज्या 2 स्टेप दाखवलेल्या आहेत इथे, या तुम्ही 4 वेळेला इथे कंप्लीट करून घ्या, म्हणजे आपला हा जो राऊंड आहे इथला हा पूर्ण होईल। त्या राऊंड नंतर पुढे काय करायचं हे मी तुम्हाला दाखवेन। आता ही जी स्टेप आहे ही आपली पूर्ण झालेली आहे। तुम्ही सुद्धा हे सगळे 4 साइडचे जे आपले राहिले होते हे तुम्ही पूर्ण केलेले असतील। तर आता पुढच्या स्टेप मध्ये कुठून सुरुवात करायची आहे, तर हा जो इथला पूर्ण लालचा जो राऊंड, पूर्ण पिंकचा जो राऊंड आहे तो राऊंड आणि त्याच्या शेजारचा जो हा राऊंड आहे या 2 मोत्यावर आपल्याला काम करायचंय। तर मी आता ह्या मोत्यातनं सुई ही बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला 4ही डार्क पिंक मोती घालून घ्यायचे। त्यामुळे आता मी 4 डार्क पिंक मोती आधी घालून घेते आणि या 2 मोत्यातनं सुई आपल्याला एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर या पुढच्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची। आता ही पण स्टेप वाटल्यास तुम्ही लिहून घ्या की कोणत्या वेळेला कुठले मोती इन्सर्ट करायचे आहेत ते। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 लाईट मोती इन्सर्ट करायचे आहेत आणि 1 डार्क मोती इन्सर्ट करायचा आहे। 2 लाईट पिंक मोती, 1 डार्क पिंक मोती, असे 3 मोती मी धाग्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची। परत ह्या 2 पुढच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची। आता आपल्या धाग्यामध्ये इथे 3 लाईट पिंक मोती आहेत, तर आपल्याला परत 3 लाईट पिंक मोतीच घ्यायचे आहेत धाग्यामध्ये। 3 लाईट पिंक मोती मी घालून घेतलेत आणि ह्या 1 2 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची। परत पुढच्या दिशेने 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि हा जो आपला पूर्ण लाईट पिंकचा जो हा राऊंड तयार झालेला आहे, म्हणजे सगळा सेम लाईट पिंकचा राऊंड, असे आपल्याला सेम 4 राऊंड करायचे आहेत। म्हणजे इथे पण आपल्याला लाईट पिंकचा राऊंड, इथे पण आणि इथे पण। तर आता आपल्याला धाग्यामध्ये परत 3 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आणि इथे 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला बाहेर काढायचे। परत पुढच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत 3 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आपल्याला आणि परत या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची। ही स्टेप आपल्याला मी तुम्हाला सांगितले टोटल 4 वेळेला आपल्याला हे 4 पूर्ण प्लेन लाईट पिंक मोती आले पाहिजे। पुढच्या एका मोत्यातनं मी सुई बाहेर काढली आहे। इथे आपल्याकडे 2 लाईट पिंक मोती ऑलरेडी आहेत। इथे आपल्याला 4 मोती घ्यावे लागणार आहेत लाईट पिंकचे। 4 मोती मी घेतलेत आणि या 2 मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची। आता परत या पुढच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे
आता आपल्या धाग्यामध्ये एक लाल मोती एक गुलाबी मोती घ्यायचा आहे, डार्क पिंक मोती घ्यायचा आहे आणि 2 लाईट पिंक मोती घ्यायचे आहेत। एक डार्क पिंक 2 लाईट पिंक मोती मी घेतलेत धाग्यामध्ये आणि 1 2 3 तीन मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत पुढच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला 3 डार्क पिंक मोती घ्यायचे आहेत। 1 2 3 आणि परत 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता ज्याप्रमाणे आपण आता इथपर्यंत आपण आलो या स्टेप मध्ये, आता परत इथे जसं आपण केलंय 4 लाईट पिंक 2 डार्क पिंक, तसं इथे परत 4 डार्क पिंक 4 लाईट पिंक 2 डार्क पिंक, त्यानंतर परत लाईट पिंकचे 1 2 3 4, इथे पुढे 1 2 3 4 लाईट पिंकचे राऊंड वाढवायचे, त्यानंतर परत हा राऊंड इथे ऍड करायचा आणि परत इथे डार्क पिंकचा राऊंड येईल। या प्रकारे आपल्याला हे पूर्ण करत जायचंय। पण तुम्हाला मी आता ही एकच लाईन दाखवली आहे, तर मी ही दुसरी लाईन पण दाखवते कशी करायची आणि मग पुढच्या ज्या लाईन्स आहेत 4 त्या तुम्ही बनवा। आता मी पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते। आता आपल्या धाग्यामध्ये 2 लाईट पिंक आणि 1 डार्क पिंक, 2 लाईट पिंक 1 डार्क पिंक असे 3 मोती घालून घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला इथे 3 लाईट मोती घालून घ्यायचे आहेत, म्हणजे हा पूर्ण जो हा इथला राऊंड आहे हा लाईट मोत्यांचा होईल आणि परत पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला परत 3 लाईट मोती घालून सेम दुसरा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। असे आपले सारखेच 4 राऊंड येतील। हा दुसरा राऊंड आपला इथे पूर्ण झाला। या 2 मोत्यातनं परत सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे परत आपल्याला 3 लाईट मोती घालून घ्यायचे आहेत आणि या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर पुढच्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला 4 लाईट पिंक मोती घ्यायचे आहेत आणि या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची। परत या पुढच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे। इथे धाग्यामध्ये आपल्याला 1 डार्क मोती आणि 2 लाईट मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर इथे आपल्याला परत डार्क 3 मोती घालून घेऊन इथे एक राऊंड पूर्ण करायचा आहे इथल्यासारखा आणि ही स्टेप आपल्याला इथे कंटिन्यू करत जायची आहे। आता मी ह्या 2 स्टेप तुम्हाला दाखवल्या आहेत, 2 लाईन्स दाखवल्या आहेत, तुम्ही इथल्या 4 लाईन्स कंप्लीट करून घ्या आणि पुढची जी पट्टी असेल ती कशी असेल ते मी तुम्हाला दाखवेन। तर आता इथे आपला षटकोन हा इथे पूर्ण झालेला आहे। आता ह्याची पुढची आपल्याला हे 1 2 3 4 5 6 7 8 राऊंड आपले इथे पूर्ण झालेले आहे। आता 9वा राऊंड इथून कसा बनवायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते। आता इथे मी काय केलंय, हे 2 जे लाल मोती आहेत शेजारचे या दोघांमधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला 4 पिंक कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत, 4 डार्क पिंक रंगाचे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला ह्या पुढच्या 2 मोत्यातनं
सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर आता धाग्यामध्ये आपल्याला 2 लाईट मोती आणि 1 डार्क मोती असं घालून घ्यायचं आहे। 2 लाईट आणि 1 डार्क असं घालून घेतलं मी आणि ह्या 3 मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। आता आपल्याला इथे पूर्ण व्हाईट राऊंड, पूर्ण लाईटचा एक राऊंड घ्यायचा आहे। त्यामुळे धाग्यामध्ये मी 3 लाईट पिंक मोती घालून घेते आणि या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेते। तुम्ही व्यवस्थित स्टेप वाईज लिहून घ्या कधी कुठला मोती घातलेला आहे मी। आता धाग्यामध्ये आपल्याला परत 3 डार्क मोती, 3 लाईट मोती घालून घ्यायचे आहेत। 3 लाईट मोती मी घालून घेतले आहेत आणि ह्या 3 मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत धाग्यामध्ये 3 लाईट मोती घालून घ्यायचे आहेत। आणि ह्या 3 मोत्यातनं एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची। परत ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे, या 2। त्यानंतर आपल्याला परत 4 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आहेत। आपल्याला लाईट पिंक, पूर्ण लाईट पिंकचे जे सर्कल आहेत ना ते आपल्याला 5 पूर्ण करायचे आहेत। आता इथे 1 2 3 झालाय, हा 4था करायचा आपल्याला आणि अजून एक 5वा इथे करायचा आहे। या 2 मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेते। पुढच्या परत 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत धाग्यामध्ये 3 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आहेत। तुम्ही लिहून घेतलं तर जास्त बरं राहील कारण हे लक्षात राहण्यासारखं नाहीये। परत ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 1 लाल मोती, 1 डार्क पिंक मोती आणि 2 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आहेत। 1 डार्क आणि 2 लाईट मोती मी घालून घेतलेत आणि ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची। आता पुढच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला धाग्यामध्ये इथे आपल्याला पूर्ण लाईट पिंकची लाईन आहे, त्यामुळे इथे आपल्याला 3 डार्क पिंकची लाईन आहे, त्यामुळे इथे आपल्याला 3 डार्क पिंक मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत पुढच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपण जी मागे स्टेप केली होती, आता ही जी स्टेप आपण आता इथे केली होती, इथे आपल्याला परत डार्क पिंकचा एक सर्कल आलेला आहे। आता पुढे आपल्याला ही जी स्टेप आहे ही सेम याच्यासारखी पूर्ण करायची आहे। इथे परत आपल्याला 4 लाईट पिंक आणि 2 डार्क पिंक मोती घ्यायचे, त्यानंतर 5 फक्त लाईट पिंकचे राऊंड पूर्ण करायचे। सेम ही प्रोसिजर आपल्याला इकडे रिपीट करायची आहे, पण ही एकदा प्रोसिजर मी इथे परत दाखवते आणि त्यानंतरची प्रोसिजर 4 वेळेला तुम्ही करा। आता इथे मी 2 लाईट पिंक मोती घेते आणि 1 डार्क पिंक मोती घेते। 2 लाईट पिंक आणि 1 डार्क पिंक आणि ह्या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेते।
त्यानंतर परत पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची 2 मोत्यातनं आणि इथे आपल्याला लाईट पिंकचे 5 राऊंड पूर्ण करायचे आहेत। 3 लाईट पिंक मोती मी घालून घेतले आणि ह्या 3 राऊंड मधनं मी ते बाहेर काढले। परत पुढच्या 2 राऊंड मधनं बाहेर काढायचे आहेत मोती सुई। त्यानंतर परत 3 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। परत ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत धाग्यात आपल्याला 3 लाईट पिंक मोती घ्यायचे आहेत। इथे 1 राऊंड परत पूर्ण करायचा आहे। त्यानंतर पुढच्या एकाच मोत्यातनं परत सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धाग्यामध्ये आपल्याला 4 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आहेत। आता 1 2 3 4 लाईट पिंकचे राऊंड तयार झालेत। इथे 5वा अजून एक आपल्याला लाईट पिंकचाच राऊंड पूर्ण करायचा आहे। पुढच्या 2 मोत्यातनं मी परत एकदा सुई बाहेर काढली। इथे आपल्याला धाग्यामध्ये परत 3 लाईट पिंक मोती घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता यात पुढच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। धाग्यामध्ये आपल्याला 1 डार्क मोती आणि 2 लाईट मोती घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर ह्या 3 मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि ह्या 2 मोत्यातनं सुई परत पुढे बाहेर काढून घ्यायची। ते धाग्यामध्ये आपल्याला 3 डार्क मोती घ्यायचे आहेत आणि या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता परत पुढे ही जी स्टेप आपण करणार आहोत, जी आपण इथे केलेली आहे, डार्क पिंकच्या शेजारी काय आहे 4 लाईट पिंक 2 डार्क, तसंच इथे करायचं आहे। त्यानंतर इथे 5 लाईट पिंकचे राऊंड तयार करायचे आहेत आणि ही स्टेप परत रिपीट करत हे तुम्हाला इथे पूर्ण इथपर्यंत हे पूर्ण करून घ्यायचं आहे। तुम्ही ही स्टेप पूर्ण करून घ्या आणि तुम्हाला मी पुढच्या राऊंडमध्ये म्हणजे 10व्या राऊंडमध्ये काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवेन। आता इथे आपला 9वा जो हा राऊंड आहे हा पूर्ण झालेला आहे। हा 9वा राऊंड कसा कॅल्क्युलेट करतात तर हा जो गुलाबी रंग आहे हा गुलाबीपासून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5 6 7 8 9 हे 9 राऊंड जे आहेत आपले हे पूर्ण झालेले आहे। आता आपल्याला हा 10वा जो राऊंड आहे हा कसा करायचा आहे हे बघायचं आहे। त्यासाठी आपण काय करायचं आहे, हे जे 2 गुलाबी रंग आहेत यातून आपण सुई बाहेर काढून घेऊयात। इथून मी सुई बाहेर काढून घेते। या गुलाबी मोत्यातनं आता इथे आपल्याला 4 गुलाबी मोती घ्यायचे आहेत, डार्क गुलाबी। चार डार्क गुलाबी रंग मी घेतलेले आहेत। या 2 डार्क गुलाबी मोत्यांमधनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। याच्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आहे। आता आपल्याला या पुढच्या 2 मोत्यातनं सुई परत पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 1 व्हाईट मोती, 1 लाईट पिंक मोती आणि 2 डार्क पिंक मोती असे 3 मोती घालून घ्यायचे आहेत। ही पण स्टेप तुम्ही वाटल्यास व्यवस्थित लिहून घ्या। 1 लाईट पिंक मोती आणि 2 डार्क पिंक मोती घालून घेतलेले आहेत मी सेकंड स्टेपसाठी। आणि आता 1 2 3 या 3 मोत्यातनं मी एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेणार आहे। तुम्ही जर व्यवस्थित नोट्स लिहिल्या तर तुम्हाला हे बनवायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही।
कारण ही रांगोळी थोडी किचकट असल्यामुळे ह्याच्यामध्ये नोट्सची गरज आहे थोडीशी। आता आपल्याला धाग्यामध्ये एक लाईट पिंक मोती आणि 2 डार्क पिंक मोती घालून घ्यायचे आहेत। एक लाईट पिंक मोती आणि 2 डार्क पिंक मोती मी घालून घेतलेले आहेत आणि हा 1 2 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। इथे आपली आता बॉर्डर होत चाललेली आहे डार्क रंगाची। आता परत पुढच्या 2 मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेते। परत आपल्याला धाग्यामध्ये एक लाईट पिंक मोती आणि 2 डार्क पिंक मोती घालून घ्यायचे आहेत आणि परत ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत धाग्यामध्ये आपल्याला एक लाईट मोती आणि 2 पिंक मोती घालून घ्यायचे आहेत आणि या 3 मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे। परत ह्या पुढच्या मोत्यातनं आपल्याला सुई ही वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता धाग्यामध्ये आता आपल्याला ही जी स्टेप आहे 4 लाईट मोती आणि 2 डार्क मोती, ही स्टेप आपल्याला 4 वेळा रिपीट करायची आहे। त्यामुळे 1 2 3 वेळा आपली ही स्टेप रिपीट झालेली आहे। आता आपल्याला ही इथे अजून एकदा चौथ्यांदा ही स्टेप रिपीट करायची आहे। परत आपल्याला धाग्यामध्ये आपल्याला 2 लाईट पिंक मोती आणि 2 डार्क पिंक मोती घालून घ्यायचे आहेत आणि ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला पुढच्या 2 मोत्यातनं परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला 3 लाईट पिंक रंग घालून घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। धाग्यामध्ये परत आपल्याला 3 मोती घालून घ्यायचे आहेत लाईट पिंक रंगाचे आणि या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला एक डार्क पिंक मोती आणि 2 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आहेत। एक डार्क पिंक 2 लाईट पिंक 3 मोती मी घालून घेतलेले आहेत आणि 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत आपल्याला या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला 3 डार्क मोती घालून घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपली इथली स्टेप आता इथे इथून पुढे ही जी स्टेप आपण केलेली आहे ही स्टेप आता आपली इथे परत रिपीट होणार आहे। आता इथे डार्क पिंक एक राउंड आलेला आहे, तसंच इथे आलेला आहे। आता इथे 3 लाईट पिंक मोती 3 डार्क पिंक मोती तसंच इथे आपल्याला घ्यायचं आहे आणि हा सेम स्टेप रिपीट करायचा आहे। तुम्हाला ही स्टेप मी एकदा रिपीट करून दाखवते आणि पुढची स्टेप तुम्ही करायची आहे। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये एक लाईट पिंक आणि 2 डार्क पिंक मोती घ्यायचे आहेत आणि
या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर परत पुढे 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धाग्यामध्ये आपल्याला एक लाईट पिंक मोती आणि 2 डार्क पिंक मोती घ्यायचे आहेत। आणि ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता ही जी आता आपण जी केलेली आहे स्टेप 4 लाईट पिंक मोती आणि 2 डार्क मोती, ही आपल्याला स्टेप 1 2 3 आणि 4 वेळेला आपल्याला रिपीट करायची आहे। त्यामुळे मी परत पुढे 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते आणि धाग्यात परत मी एक लाईट मोती आणि 2 डार्क मोती घालून घेते आणि या 3 मोत्यातनं मी एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेतली आहे। परत पुढच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। तिसऱ्यांदा सुद्धा ही स्टेप आपल्याला रिपीट करायची आहे। त्यामुळे मी धाग्यात परत एक लाईट मोती आणि 2 डार्क मोती घेते आणि 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते। आता हा जो पुढचा मोती आहे यातनं सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत। धाग्यामध्ये आता आपल्याला 4 मोती घ्यायचे, त्यामुळे मी 2 लाईट पिंक मोती घेते आहे आणि 2 डार्क पिंक मोती घेते आहे। आधी लाईट पिंक घेतले, त्यानंतर डार्क घेतले। ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। इथे आपल्याला तिची 4 वेळेला ही जी स्टेप आपल्याला करायची होती 1 2 3 4 ही पूर्ण झालेली आहे। आता आपल्याला इथे पूर्ण लाईट पिंकचा एक सर्कल आणि इथे एक पूर्ण लाईट पिंकचा एक सर्कल करायचा आहे। त्यामुळे मी धाग्यामध्ये 3 लाईट पिंक मोती घेते आणि ह्या मोत्यातनं 3 मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेते। परत पुढे मी या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते आहे। धाग्यात परत आपल्याला 3 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढे या 2 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत। इथे आपल्याला धाग्यामध्ये एक डार्क मोती आणि 2 लाईट मोती घालून घ्यायचे आहेत। एक डार्क आणि 2 लाईट मोती मी घालून घेतलेले आहेत। या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आपल्याला। पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे आपल्याला धाग्यामध्ये 3 डार्क मोती घालून घ्यायचे आहेत। 3 डार्क मोती घालून घेतलेत आणि ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे जी आपण याच्या नंतरची जी ही स्टेप केलेली आहे रिपीट, ही स्टेप तुम्हाला इथून इथपर्यंत रिपीट करायची आहे आणि तिथूनच पुढे हे असं। तर हे सगळं राऊंड हा जो आहे तो तुम्ही पूर्ण करून घ्या आणि याच्या पुढे काय डिझाइन करायची आहे ते मी तुम्हाला दाखवते। आता इथे आपला हा जो पूर्ण षटकोन आहे हा तयार झालेला आहे। म्हणजे टोटल इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 इथे 10 राऊंड आपले इथून पूर्ण झाले। म्हणजे इथून हे 10 आणि इथून हे 10 म्हटलं की हा आपला षटकोन आता इथे पूर्ण झालेला आहे। आता इथून पुढे आपल्याला डिझाईनमध्ये थोडासा बदल करायचा आहे। आता आपल्याला इथून पुढे इथून 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 आणि इथून अशी आपल्याला रांगोळी ही वाढवायची आहे। तर आता मी तुम्हाला ह्याच्यावर आणि ह्याच्यावर करून दाखवते की कसं करायचं आहे एक्झॅक्टली आपल्याला। तर आधी आपण हा जो मोती आहे या मोत्यातनं आपण नीडल बाहेर काढून घेऊयात। या मोत्यातनं मी काढून घेतली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 व्हाईट मोती आणि 2 लाईट पिंक मोती आणि 2 डार्क पिंक मोती घालून घ्यायचे आहेत।
2 लाईट पिंक 2 डार्क पिंक मोती मी घालून घेतले आहेत आणि ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा। त्यानंतर पुढचे हे जे 2 मोती आहेत त्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला 3 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेऊयात। परत पुढच्या 2 मोत्याकडे सरकायचं आहे आणि धाग्यात आता आपण परत 3 मोती घालून घ्यायचे आहेत लाईट पिंक। 1 2 आणि 3 लाईट पिंक मोती मी घालून घेतले आणि ते या 3 मोत्यातनं आपण बाहेर काढून घ्यायचे आहेत। आता परत पुढे हे 2 जे मोती आहेत ह्या मोत्यातनं आपल्याला पुढे सरकवायचं आहे आणि इथे आपल्याला 2 डार्क मोती आणि 1 लाईट मोती, लास्ट स्टेप मध्ये 2 डार्क मोती 1 लाईट मोती असे 3 मोती घालून घ्यायचे आहेत आणि या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर सुई वरच्या दिशेने सरकवायची आहे। तर मी सुई ही वरच्या दिशेने सरकवते आहे। 2 जे डार्क गुलाबी मोती होते त्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आहे। आता मला इथे म्हणजे धागा घालणं पॉसिबल होणार नाही म्हणून मी काय करते फक्त ही जी आहे रांगोळी ही मी उलटी करून घेते। बाकी मी काहीच केलेलं नाही आहे, रांगोळी मी अशी उलटी करून घेतली म्हणजे इथे मला व्यवस्थित धागा मोती ओवता येतील। आणि पुढचे जे हे 2 मोती आहेत या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। 2 मोत्यातनं हे जे 2 मोती आहेत त्याच्यातनं एकाच वेळेला मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता धाग्यामध्ये परत आपल्याला 2 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आहेत आणि 2 डार्क पिंक मोती घालून घ्यायचे आहेत। असे 4 मोती मी घालून घेतले आणि त्याच 2 मोत्यातनं परत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा। परत पुढे आपल्याला ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे आपल्याला परत 3 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचा आहे धागा। परत पुढच्या 2 मोत्यातनं आपण सुई पुढे काढून घेतलेली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 डार्क मोती, हे बघा 2 डार्क मोती आणि 1 लाईट मोती आपल्याला घालून घ्यायचं आहे। असे 3 मोती मी घालून घेतले आहेत आणि ह्याच्यातनं आपल्याला सुईवरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे या प्रकारे। आता परत आपल्याला ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून परत ह्या 2 मोत्यांवर काम करायचं आहे। त्यामुळे आता इथे परत आपल्याला ह्या हाताने पॉसिबल होणार नाही म्हणून मी ही रांगोळी परत सरळ करून घेते आणि ह्या 2 मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतली। हे जे 2 गुलाबी मोती आहेत त्याच्यातनं वरच्या दिशेने मी सुई बाहेर काढून घेतली आहे। आता हे जे 2 लाईट गुलाबी रंग आहेत ना त्यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। परत इथे आपण नेहमीप्रमाणे धाग्यामध्ये 2 लाईट पिंक मोती आणि 2 डार्क पिंक मोती घालून घ्यायचे आहेत आणि ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता इकडे परत पुढच्या 2 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे आपल्याला परत 2 डार्क पिंक मोती आणि 1 लाईट पिंक मोती घालून घ्यायचा आहे आणि ह्या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून याच्यावर काम करायचं आहे। बघा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही इथेच असं केलं तरी चालेल किंवा रांगोळी तुम्ही उलट्या दिशेने केली तरीही चालेल। मला रांगोळी उलटी केली की जास्त इझी पडतं त्यामुळे मी तुम्हाला तशा प्रकारे दाखवलं होतं कारण सुई घालणं इथे मला पॉसिबल होत नाही पटकन, त्यामुळे मी रांगोळी उलटी करून घेते आणि इथे या 2 मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली। आता इथे आपल्याला शेवटची स्टेप आहे। इथे आपल्याला 4
डार्क गुलाबी रंग घालून घ्यायचे आहेत मोती। आणि या मोत्यातनं मी सुई घालून खालच्या मोत्यातनं काढून घेते आणि इथे आपण पुढे कुठेतरी कोणत्याही मोत्यातनं बाहेर काढून इथे आपल्याला एक पक्की गाठ मारून घ्यायची आहे। इथे मी गाठ मारते। त्यानंतर आता आपल्याला धागा इथे कट केला मी। हे बघा, ही जी आहे आपली इथली स्टेप झालेली आहे। सेम स्टेप आपल्याला इथे वाढवायची आहे, इथे वाढवायची आहे, त्यानंतर इथे वाढवायची आहे, इथे वाढवायची आहे आणि इथे वाढवायची आहे। असं आपल्याला करायचं आहे। जिथे तिथे तुम्हाला हे जे व्हाईट मोती म्हणजे जिथे बॉर्डर नाही आहे, जिथे हे लाईट रंग आहे, तिथे आपल्याला ही जी आहे ही पुढची जी स्टेप आपण इथे केली, ही स्टेप आपल्याला ह्या साईडला, ह्या साईडला, ह्या साईडला, इकडे आणि इकडे अशी वाढवायची आहे। आता इथली आपण ऑलरेडी केलेली आहे। मी तुम्हाला इथली परत एकदा दाखवते कशी करायची आणि पुढच्या ज्या ह्या 4 स्टेप आहे ह्या तुम्ही पूर्ण करा। आता दुसऱ्या स्टेपसाठी पण आपण काय करणार आहोत, तर हा जो पहिला आहे आणि हा दुसरा आहे, दुसऱ्या मोत्याच्या ह्या कॉर्नरच्या मोत्यापासून मी नीडल टाकून घेते आतमध्ये। इथे प्रत्येक वेळेला आपल्याला धागा कट करून दुसरा धागा जॉईन करायचा असतो, त्यामुळे नवीन धागा घेतलाय मी इथे। हे बघा, इथून मी धागा या 2 मोत्यावर आपल्याला आता काम करायचं आहे। आता परत मगाशी आपण ज्या स्टेप केल्या त्या स्टेप आपण इथे रिपीट करूयात। मी आता इथे पहिल्यांदा धाग्यामध्ये 2 लाईट पिंक कलरचे मोती घेते आणि 2 डार्क पिंक कलरचे मोती घेते आणि ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला मी सुई बाहेर काढून घेते। सॉरी, मी तुम्हाला ह्या 2 मोत्यातनं ह्या 2 मोत्यावर काम करायला लावलं होतं, पण ॲक्च्युली आपल्याला हा जो गुलाबी रंगाचा हा जो राऊंड आहे तो राऊंड आणि त्याच्या लगेचच शेजारचा जो राऊंड आहे त्या राऊंडच्या ह्या 2 मोत्यांवर काम करायचं आहे। हे तुम्ही लक्षात घ्या। मगाशी मी जे सांगितलं तिथे मी व्हिडिओ पॉज केला होता आणि त्यानंतर मी परत आता वेगळ्या ह्याच्या प्रकारे सांगतेय की इथे गुलाबी रंगाचा राऊंड आहे तो राऊंड आणि त्याच्या शेजारच्या राऊंडवर आता आपण काम करणार आहोत। आता इथे मी धाग्यामध्ये 2 लाईट पिंक रंगाचे मोती घेते, 2 डार्क पिंक रंगाचे मोती घेते आहे आणि या 2 मोत्यातनं मी एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेते आहे। अशा प्रकारे। त्यानंतर पुढचे जे हे 2 मोती आहेत त्यातनं मी सुई बाहेर काढून घेते आहे। पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 3 लाईट पिंक रंगाचे मोती घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढे या 2 मोत्यातनं परत मी सुई बाहेर काढून घेते आणि परत आता आपल्याला 3 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते मी। आता धाग्यामध्ये आपल्याला 2 डार्क पिंक मोती आणि 1 लाईट पिंक मोती घालून घ्यायचा आहे आणि ह्या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता मी तुम्हाला सांगितलंय इथून वरच्या दिशेने ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला आपल्याला इथे व्यवस्थित सुई घालता येत नाही, त्यामुळे ही रांगोळी फक्त आपण उलट्या दिशेने अशी फिरवून घ्यायची आहे आणि या 2 डार्क मोत्यातनं मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते आहे। त्यानंतर हे जे 2 मोती आहेत या मोत्यातनं सुद्धा मी सुई बाहेर काढून घेते आहे। आता इथे सुद्धा आपल्याला
2 लाईट पिंक मोती आणि 2 डार्क पिंक मोती घ्यायचे आहेत आणि ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धाग्यामध्ये आपल्याला 3 लाईट पिंक मोती घालून घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। इथे धाग्यामध्ये आपल्याला 2 डार्क पिंक मोती आणि एकच लाईट पिंक मोती घालून घ्यायचा आहे आणि ह्या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता इथे मी परत रांगोळी उलटी करणार आहे आणि ह्या 2 डार्क पिंक मोत्यातनं मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढली आहे। त्यानंतर परत ह्या 2 पुढच्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊयात। इथे आपल्याला परत धाग्यामध्ये 2 लाईट पिंक मोती आणि 2 डार्क पिंक मोती घालून घ्यायचे आहेत आणि ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपला आपल्याला 2 मोत्यातनं परत पुढे सुई बाहेर काढायची आहे। आता धाग्यात आपल्याला 2 डार्क मोती आणि 1 लाईट पिंक मोती घालून घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत मी इथे ही रांगोळी उलटी करत आहे। या 2 मोत्यातनं डार्क पिंक मोत्यातनं सुई मी वरच्या दिशेने बाहेर काढली आहे आणि ह्या 2 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊयात। ही आपली शेवटची स्टेप आहे इथली। आता इथे आपल्याला 4 डार्क पिंक मोती घालून घ्यायचे आहेत आणि ह्या मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। इथे तुम्ही कुठल्याही एका मोत्यातनं परत एकदा सुई बाहेर काढून घ्या आणि तिथे आपल्याला गाठ मारायची आहे। इथे आपल्याला गाठ मारायची आहे। धागा इथे कट करून घ्यायचा आहे। हे बघा, ही रांगोळीमध्ये हा पार्ट मी तुम्हाला शिकवला, हा पार्ट शिकवला। आता तुम्हाला हीच रांगोळी इथे वाढवायची आहे, इथे वाढवायची आहे, इथे वाढवायची आहे आणि इथे वाढवायची आहे। हे 4 पार्ट तुम्ही कंप्लीट करा। मी पण कंप्लीट करते आणि आपण पूर्ण झालेली रांगोळी कशी दिसते ते बघूया। तर इथे आता आपली ह्या रांगोळीसारखी ही रांगोळी मी जी तुम्हाला बनवून दाखवली ही आता पूर्ण झालेली आहे। तर ह्या रांगोळीमध्ये मी तुम्हाला हे 2 जे कॉर्नर्स आहेत हे बनवून दाखवले होते। हे 4 कॉर्नर्स तुम्हाला बनवायचे होते। तर हे 4 कॉर्नर्स तुम्ही व्यवस्थित परत एकदा बघून घ्या। त्याचप्रमाणे मी फोटो पण शेअर करेन, म्हणजे तुम्हाला ही रांगोळी बघून सुद्धा व्यवस्थित बनवता येईल। तर ह्या रांगोळीसाठी मी 5 नंबरचे मोती वापरलेले आहेत आणि माझ्याकडे 5 नंबरचे मोती विकण्यासाठी उपलब्ध आहेत। साधारण 13 ते 14 कलर माझ्याकडे अवेलेबल असतात। तर ज्यांना कोणाला हे मोती माझ्याकडून विकत हवे असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, माझा नंबर दिलेला आहे। शक्यतो व्हॉट्सअपवर मेसेज करावा। मी तुम्हाला मोत्यांचे रंग आणि त्याचे प्राइस वगैरे सगळे डिटेल्स मी तुम्हाला त्यावर पाठवीन। तर तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींबरोबर शेअर करा ज्यांना मोत्यांचे छान छान वेगवेगळ्या विविध वस्तू करायला आवडतात। तर पुन्हा एकदा आपण तुमच्या सगळ्यांच्या डिमांडिंग व्हिडिओ घेऊन मी परत येणारच आहे। तर आता धन्यवाद।